पॉईंट फाइंड करायचे. तर कसं करायचं आता, कर्कटक पेन्सिल मध्ये काय करावं लागेल, ही जी लाईन आहे ही आर क्यू लाईन पुढे इन्क्रीज करायची, ही पी लाईन पुढे इन्क्रीज करायची. आर वरून घ्यायचा एक अंदाजे अॅक्यूट अँगल 90 डिग्री पेक्षा लहान. जो रेशो दिलेला आहे आपल्याला तो आहे 3:4. 3:4 म्हणजे काय, आपल्याला 4 मॅक्झिमम आर्क पर्यंत मारायचे. कर्कटक मध्ये अंदाजे डिस्टन्स घेतलं, आर वरून एक पॉईंट इथे ठेवला, सेकंड इथे ठेवला, थर्ड इथे ठेवला, फोर्थ. हे झाले R1, R2, R3 अँड R4. PQ चा जो रेशो दिलाय तो 3 आहे. तो Q पॉइंटला आपण जॉईन करू 3 सोबत. आता याला अशी पॅरलल लाईन काढायची, तर आपल्याकडे अँगल तर दिलेला नाही, तर कशी फाइंड करायची ती, R3 वर ठेवायचं, एक अंदाजे आर्क मारायचा, तेवढंच डिस्टन्स ठेवायचं, R4 ठेवायचं, आर्क मारायचा. त्याच्यानंतर या दोन पॉइंट मध्ये जेवढं डिस्टन्स आहे तेवढं कर्कटक पेन्सिल मध्ये घ्यायचं. सेम डिस्टन्स इथे या पॉइंट वर ठेवायचं जिथून R4 वर आर्क मारला होता, त्या आर्कने ही पॉइंट कट करायचे. आता R4 ही लाईन या आर्क मधून पास करायची, ती जिथे जॉईन झाली ती झाला आपला T पॉइंट. या दोघं लाईन पॅरलल आल्या. सेम आता PQ ला पॅरलल लाईन काढायची आपल्याला LT. पुन्हा Q वर पॉइंट ठेवायचा, कर्कटक अंदाजे आर्क मारायचा, तेच डिस्टन्स T वर ठेवायचा, अंदाजे आर्क मारायचा. पुन्हा हे दोन पॉइंट मधलं डिस्टन्स मेजर करायचं, ते कर्कटक पेन्सिलने घेऊन पुन्हा इथे आर्क ठेवायचा जिथून मारला होता आपण, आणि T वरून हा पॉइंट पुढे जॉईन करायचा. हा जिथे जॉईन झाला त्याला नाव देऊ आपण L पॉइंट. लक्षात घ्या, हा जो Q वरचा पॉइंट आहे हा मी अंदाजे घेतला, तो Q मध्ये पास झालाय, तो तुमचा Q च्या पुढे पण येईल, Q च्या मागे पण येईल, त्याला काही प्रॉब्लेम नाही. अशा पद्धतीने आपण जे कॉमन पॉइंट होते ते कॉमन पॉइंट आपण फाइंड केले, आणि त्याच्यावरून हे अशी डायग्राम फाइंड केली की ज्याच्यामध्ये एक कॉमन पॉइंट दिलेला होता दोघं ट्रायंगल मधला. थँक्यू.